विद्यार्थी मित्रो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण शिक्षक पात्रता परीक्षा टीईटी गेस पेपर 1. तर यापूर्वीचा जर आपण भाग पाहिला तर त्यामध्ये आपण 1 ते 10 पर्यंतचे प्रश्न आणि त्यांची स्पष्टीकरण दिलेली आहेत. ट्रिक्सच्या पद्धतीने तो प्रश्न कसा सोडवता येतो याबद्दल पण माहिती दिलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न क्रमांक 11 ते प्रश्न क्रमांक 30 हे प्रश्न कोणत्या पद्धतीने सोडवता येतात आणि जर तुम्हाला या प्रकारचे प्रश्न सोडवता येत असतील तर नक्कीच टीईटी पास होण्यासाठी आपल्याला अतिशय सहज असणार आहे. तर पाहूयात प्रश्न क्रमांक 11 ते प्रश्न क्रमांक 30 त्यांची स्पष्टीकरणे आणि ट्रिक्स अतिशय सोप्या पद्धतीने. प्रश्न क्रमांक 11. एक घड्याळ प्रत्यक्ष 6:25 ही वेळ दाखवते, तर ही वेळ पाण्यामध्ये किती वाजलेली दाखवेल? म्हणजे या ठिकाणी आपल्याला हे घड्याळ पाण्यामध्ये कसं दिसेल? आता तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की नेमकं बदल काय होतो किंवा कसं दिसत असेल. तर पहा, जेव्हा आपण एखादं घड्याळ या ठिकाणी ड्रॉ करू आणि या घड्याळामध्ये 6:25 असतील, म्हणजे 6 या ठिकाणी, तर 6:25 म्हणजे 7, या ठिकाणी जर 5 असेल तर मिनिट काटा असेल 5 वर आणि तास काटा असेल 7च्या जवळ, म्हणजे 6 आणि 7च्या दरम्यान. आणि आता हेच घड्याळ पाण्यामध्ये कसं दिसणार आहे, म्हणजे पाण्यामध्ये किती वाजलेले दिसतील? आता ऍक्च्युअली या ठिकाणी 6, 7 असे अंक नसून त्या ठिकाणी फक्त खुणा असतात ज्यावरून आपल्याला वेळ सांगायची असते. तर यासाठी एक सोपी ट्रिक आहे आणि या ट्रिकचा वापर करून आपण हा प्रश्न सोडवू शकतात. यामध्ये पण 2 प्रकारचे प्रश्न येतात. एक म्हणजे आरशामध्ये किती दिसत असेल, कारण आरसा या बाजूला असतो असा, तर पाण्यातील आकृती खालच्या बाजूला असते. त्यामुळे दोन्हीसाठी वेगवेगळ्या ट्रिक्स आहेत. तर आपल्याला या गणितामध्ये शिकायचं आहे पाण्यामध्ये, म्हणजेच वॉटर इमेज. तर त्यासाठी ट्रिक लक्षात ठेवा. 18:30 18:30 6:20 ही वेळ वजा करा. सॉरी, 6:25 दिलेला आहे. तर आता ही वेळ वजा केल्यानंतर आपल्याला उत्तर काय मिळेल? तर 12:05. किती मिळेल? 12:05. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवता येतो. तर ही ट्रिक माहिती असेल तर या प्रकारचे प्रश्न, म्हणजे घड्याळ या घटकावरचा एक प्रश्न असणार आहे. त्यामध्ये आरशातील असेल, पाण्यातील असेल, त्याचबरोबर तास काटा आणि मिनिट काटा एका सरळ रेषेमध्ये 4 ते 5च्या दरम्यानची वेळ असल्यास निश्चित वेळ काय असेल, किंवा 8 ते 9च्या दरम्यान तास काटा आणि मिनिट काटा एकमेकाच्या विरुद्ध किती वाजता असतील, असे प्रश्न घड्याळ या घटकावर हमखास विचारले जातील. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न, प्रश्न क्रमांक 12. तर प्रश्न क्रमांक 12 आहे 8, 4, 0 आणि 5 ही 4 अंक एकदाच वापरून 4 अंकी किती समसंख्या तयार होतील? तर आता या ठिकाणी जर आपण निरीक्षण केलं, समसंख्या किती तयार होतील? पहा, दिलेले एकूण 4 अंक आहेत आणि यापासून जर आपण संख्या तयार केल्या तर 24 संख्या तयार होतात. परंतु आपल्याला फक्त समसंख्या पाहिजेत. आपण प्रत्यक्ष संख्या बनवल्या तरी आपण अगदी 30 सेकंदामध्ये या सर्व संख्या बनवू शकतात. तर या संख्या कशा तयार होतील पहा. तर 8 अंक आपण सुरुवातीला ठेवूयात आणि फक्त इतर जे 4 अंक आहेत 4, 0, 5, 8, 4, 5, 0, त्यानंतर 8, 5, 4, 0, 8, 5, 0, 4, 8, 0, 4, 5, 8, 0, 5, 4. तर या ठिकाणी आता समसंख्या किती तयार झाल्यात ते पहा.
विषम संख्या आपण कॅन्सल करूयात, म्हणजे विषम संख्या 1 आणि ह्या 2 कॅन्सल झाल्या, म्हणजे किती संख्या राहिल्या या ठिकाणी? 4 संख्या सम आहेत. आता जसं आपण 8 हा हजार स्थानी घेऊन संख्या लिहिल्यात, तसं 4 आता हजार संख्या स्थानी घेऊयात, म्हणजे 4 8 5 0 4 8 0 5 4 0 8 5 4 0 5 8 4 5 8 0 आणि 4 5 0 8. आता इथं पण विषम संख्या कॅन्सल करा. विषम संख्या म्हणजे या 2 संख्या कॅन्सल होतील, म्हणजे इथं आपल्याला आणखी 4 संख्या मिळालेल्या आहेत. आता याच पद्धतीनं हजार स्थानी आपण 5 अंक घेऊयात. 5 8 4 0 5 8 0 4 5 0 4 8 5 0 8 4 5 4 8 0 5 4 0 8. तर इथं एक पण विषम संख्या नाही, म्हणजे या सर्व संख्या आपल्याला काउंट कराव्या लागतील. म्हणजे आपण जर पाहिलं तर या ठिकाणी 4 संख्या तयार झालेल्या आहेत, या ठिकाणी 4 आणि या ठिकाणी 8. तर या ठिकाणी 6 आहेत. तर एकूण संख्या जर विचार केला तर 4 आणि 4 8 आणि 6 14. आता यापुढे जे 0 जर आपण हजार स्थानी घेतलं तर ती 4 अंकी संख्या होत नाही, म्हणजे असं आपण लिहू शकत नाही. 0 4 5 8 ही 4 अंकी संख्या होत नाही, म्हणून पुढच्या संख्या तयार होणार नाहीत. आणि याचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1, 14 संख्या तयार होतील. तर एकदा का तुम्ही या संख्या तयार करायची ट्रिक शिकलात की तुम्हाला हा प्रश्न कधीही चुकणार नाही. समसंख्या विचारतील, विषम संख्या विचारतील, काही प्रश्न विचारू शकतात, तर आपल्याला या प्रकारचा प्रश्न सोडवता येईल. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 72. प्रश्न क्रमांक 13. प्रश्न क्रमांक 13 मध्ये आपल्याला दिलेला आहे 72 ही संख्या 93 वेळा घेऊन गुणाकार केल्यास गुणाकार संख्येच्या एकक स्थानी कोणता अंक असेल? तर या प्रश्नाचा अर्थ असा आहे की 72 गुणिले 72 गुणिले 72 गुणिले 72 असं आपल्याला 93 वेळा करायचं आहे. याचाच दुसरा मिनिंग असा पण असतो 72 चा घातांक 93, याचं जे उत्तर असेल त्याच्या एकक स्थानी कोणता अंक असेल. ठीक आहे, तर याची एक सोपी अशी ट्रिक आहे. या 93 ला आपल्याला 4 न भाग द्यायचा आहे, म्हणजे 4 दोन्ही 8, 1 उरलं, पुन्हा 3 घेऊयात, 4 त्रिकोण 12, 1 उरलं. आणि या ठिकाणी जी बाकी आलेली आहे, बाकी किती आहे? 1. तर जेवढी बाकी आहे तेवढाच या ठिकाणी हा एकक असलेला अंक किती आहे? 2. हा एकदाच घ्यायचा, म्हणजे याचं उत्तर असणार आहे 2. जर बाकी 2 वेळेस आली असती तर आपण 2 आणि 2 चा गुणाकार केला असता, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर आता आपण जर हा प्रश्न पहिल्यांदा पाहिला असेल तर तुम्हाला ही ट्रिक लक्षात आली नसेल. तर 4 नच भागायचं, बाकी 1 आली, 2 आली, 3 आली, 4 आली की काय फरक पडतो किंवा कोण्या पद्धतीनं. आणि यामध्ये आणखी एक ट्रिक आहे ज्यामध्ये भागाकार न करता, पण ते काही विशिष्ट संख्यासाठी आहे, ती पण आपण शिकणार आहोत. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 2000 या संख्येस एकूण किती विभाजक आहेत? म्हणजेच काय, 2000 ला किती संख्यांनी भाग जातो हे आपल्याला शोधायचं आहे. म्हणजे जसं की 2000 या संख्येला पहा, 1 ने भाग जातो, 2 ने भाग जातो, 4 ने भाग जातो, 5 ने भाग जातो, अशा 2000 पर्यंतच्या सर्व संख्या शोधायच्यात. तर ही एक पद्धत आहे ज्यामध्ये आपल्याला सर्व संख्या लिहाव्या लागतील आणि पुन्हा ते काउंट करावं लागेल. किंवा दुसरी एक पद्धत आहे 2000 या संख्येला अवयवाच्या रूपामध्ये लिहायचं, म्हणजे 2 गुणिले 1000, त्यानंतर 2 गुणिले 500, पुढे 2 गुणिले 250, नेक्स्ट 2 into 2 into 2 into 2 into 125, नंतर 2 गुणिले 5 गुणिले 25,
पुढे 2 गुणिले 2 गुणिले 2 गुणिले म्हणजे जेवढे काही 2 आहेत तेवढे आपण या ठिकाणी लिहितोय 2 गुणिले 5 गुणिले 5 गुणिले 5. जर आपल्याला वरच्या पद्धतीने सोडवायचं असेल तर ही ट्रिक वापरावी लागेल. आणि आता इथं मी व्यवस्थित मांडलेलं आहे, तुम्ही डायरेक्ट अगदी 2चं म्हणजे गुणाकाराच्या स्वरूपामध्ये पण लिहू शकतात. आता या ठिकाणी 2 किती वेळेस आलेला आहे? 4 वेळा. याचा अर्थ आपण असं लिहू शकतो 2चा चौथा घातांक आणि 5चा तिसरा घातांक याचा गुणाकार येतो 2000. म्हणजे आपल्याला डायरेक्ट ही स्टेप लिहिणं अपेक्षित आहे. आता ही स्टेप लिहिल्यानंतर याचे घातांक किती आहेत ते चेक करा. याचे घातांक आहे 4 आणि 3. तर 4 मध्ये +1 करायचंय 5 येईल आणि 3 मध्ये +1 करा 4 येईल. यांचा गुणाकार करा 20 येतो. आणि म्हणून 2000ला भाग जाणाऱ्या किंवा विभाजक आहेत 20, पर्याय क्रमांक 4. तर एक गोष्ट तुम्हाला जाणवली असेल, टीईटी पेपर मध्ये गणित अवघड आहेत, परंतु जर त्याच्या तुम्हाला ट्रिक्स माहिती असतील तर तुम्ही हे प्रश्न सेकंदामध्ये सोडवू शकतात. आता बरेच विद्यार्थी असे आहेत की ज्यांचं 8-8, 10-10 वर्ष झालं बीएड होऊन गॅप पडलाय. बरेच जण शेतीच्या कामामध्ये लागलेत, काही जण कुठेतरी दुकानावर किंवा पार्ट टाइम जॉब करत आहेत. त्यामुळे अभ्यासाचा गंध नाही. जसं तुम्ही प्रवाहात असतात, काही तर म्हणजे बऱ्याचशा महिला तर जवळपास घरामध्येच म्हणजे जॉबच नसेल तर मग घरीच काम करणार किंवा घरीच असणार. मग त्यांना पण गणितापासून म्हणजे गणिताची सवय नाही, गणित सोडवत नाहीत. कधी असं पेन घेतले, एखाद्या संख्येचा लसावी काढलाय, मसावी काढलाय, असं कधी घडत नाही. किंवा एखादं कामकाजाचं गणित आहे तर त्यांच्यासाठी या पद्धतीने बेसिकच शिकावं लागेल. कारण बेसिक आलं तरच तुम्हाला ट्रिक समजणार आहेत. आणि जीनियस मॅथ यासोबत जर तुम्ही राहिलात तर नक्कीच तुम्हाला हे शिकायला मिळेल. आणि आपले जे क्लासेस आहेत टीईटी संदर्भात ते तुम्ही लवकरात लवकर जॉईन केला तर नक्कीच या सर्व बाबी तुम्हाला सहज सोप्या पद्धतीने शिकता येतील. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, एका वर्तुळावर 10 बिंदू समान अंतरावर असून त्यापैकी कोणतेही 3 बिंदू जोडून किती त्रिकोण काढता येतील. आता हा प्रश्न आधी समजला पाहिजे, काय म्हणायचे त्यांना नेमकं. समजा एक त्रिकोण आहे, म्हणजे सॉरी एक वर्तुळ आहे आणि या वर्तुळावर 10 पॉइंट आहेत. समजा हा 1 2 3 4 5 6 7 8 9 आणि 10. तर हे 10 पॉइंट जोडून किती त्रिकोण काढता येतील. म्हणजे पॉइंट जोडायचं म्हणजे काहीतरी या पद्धतीने. आता समजा हे 3 पॉइंट जोडून एक त्रिकोण झाला, तसंच या ठिकाणी एक त्रिकोण झाला, हा एक त्रिकोण झाला, असे कितीतरी त्रिकोण होतील ना. खूप सारे. आपण अजून बरेच पॉइंट जोडायचे राहिलेत. मग असे किती त्रिकोण होतील. आता हा प्रश्न आलाय परीक्षेमध्ये, यापूर्वी पण आलाय ना. असा प्रश्न आला किंवा आपल्याला ट्रिक शिवाय पर्याय नाही, लक्षात घ्या. आणि म्हणून सांगतोय की जीनियस मॅथ क्लास आजच जॉईन करा. प्रत्येक गणित आम्ही बेसिक तर देणारच आहोत, बेसिक तर शिकवणारच आहोत, कारण तुमचा गॅप पडलाय. परंतु त्याच्याबरोबर तुम्हाला या प्रश्नांच्या ट्रिक्स पण दिल्या जातील. तर आता इथं काय ट्रिक्स आहे, तर ट्रिक्स अशी आहे 10 गुणिले 9 गुणिले 8 असं लिहायचं आणि छेदामध्ये लिहायचंय 6. आता हे ज्यांना जमेल ते लगेच सेकंदात सोडवू शकतात. पहा, 3 ने भाग देऊयात. 3 दोन्ही 6, 3 त्रिक 9, बे एक बे, बे चोक 8. म्हणजे गुणाकारामध्ये राहिलं 10 गुणिले 3 गुणिले 4, 3 चोक 12 आणि 10 म्हणजेच 120. म्हणजे या आकृतीमध्ये 120 त्रिकोण काढता येतील. आता आपण हे मोजू पण शकलो नसतो, म्हणून आपल्याला ट्रिक्स माहिती असणं गरजेचं आहे. तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 120 या पद्धतीनं. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. समभुज चौकोन एबीसीडी मध्ये कर्ण बीडी आणि कर्ण एसी, बीडी 24 एकक आणि एसी 32 एकक असेल तर चौकोनाची परिमिती किती असेल.
पहा या ठिकाणी जो बीडी दिलेला आहे हा बीडी तो आहे 32 आणि 24 आहे आणि एसी आहे 32. आता समभुज चौकोनाचा एक गुणधर्म आहे, तर समभुज चौकोनामध्ये कर्ण परस्परांना काटकोनात दुभागतात. म्हणजे या ठिकाणी हा 90 अंशाचा कोन होतो आणि हे दुभागतात म्हणजे त्याचे समान तुकडे आपल्याला या ठिकाणी दिसतील. आता बीडी जर 24 असेल आणि या ठिकाणी जर आपण एम नाव दिलं तर डीएम किती असेल, डीएम 12 आणि बीएम 12. आता एसी जर 32 असेल तर एम असेल 16 आणि एम सी असेल 16. आता पहा त्रिकोण डीएमसी मध्ये काटकोन त्रिकोण आहे, एक बाजू 12 आहे, एक बाजू 16 आहे, तर राहिलेली बाजू पायथागोरस प्रमेयानुसार पायथागोरस प्रमेय कर्ण असेल 20 आणि यासाठी तुम्हाला त्रिकूट पाठ असले पाहिजेत. आता कोणते त्रिकूट आहेत हे आपण आपल्या क्लासमध्ये लवकरच शिकूयात. ते पाठ कसे करायचे, लक्षात कशी ठेवायचे, आणि तुम्ही जर एक 10 त्रिकूट लक्षात ठेवलात ना तुम्हाला हा प्रश्न सेकंदामध्ये सोडवता येतो. तर आता आपल्याला परिमिती विचारली, म्हणजे ही बाजू 20 असेल तर ही पण 20 येईल, त्यानंतर सर्व बाजू 20-20 येतील आणि म्हणून त्याची परिमिती होईल 80. पर्याय क्रमांक 2 उत्तर असेल पर्याय क्रमांक 2. यानंतर पाहूया आपण प्रश्न क्रमांक 17. खालील आकृतीचे निरीक्षण करून कोन एओसी चे माप काढा. आता आपल्याला या ठिकाणी कोन एओसी हा शोधायचा, लक्षात घ्या. यासाठी तुम्हाला एक थोडी रचना करावी लागेल. काय रचना करायची आहे, तर बी आणि ओ जोडून घ्या. आता बी आणि ओ जोडून घेतल्यानंतर ओ बी, ओ ए आणि ओ सी या तिन्ही वर्तुळाच्या त्रिज्या आहेत, म्हणजे एकरूप आहेत. आता जर आपण एका त्रिकोणाचा विचार केला, त्रिकोण ए ओ बी चा, तर या दोन्ही बाजू समान असेल तर हा कोन 30 अंशाचा असेल. त्याच पद्धतीनं बीओसी मध्ये हा कोन 40 अंशाचा असेल. आता पहा बीओए मध्ये हा कोन जर त्याच्या पायालगतचे कोन 30 अंशाचे असतील, म्हणजे हा कोन 30 आणि हा कोन 30 60 झालं, म्हणजे हा कोन असेल मग 120 अंश. आता बीओसी मध्ये पुन्हा तुम्हाला लक्षात येईल, जर 40-40 अंशाचे दोन कोन असतील तर ते झालं 80, म्हणजे हा झाला 100 अंश. आता पहा वर्तुळ केंद्रापाशी एक कोन 120 आहे, एक कोन 100 आहे. राहिलेला कोन किती घ्यावा, म्हणजे ह्या तिघांची बेरीज येईल 360. तर जो राहिलेला कोन आहे तो आपल्याला 140 घ्यावा लागेल, तरच बेरीज 360 येते आणि म्हणून कोन एओसी चं माप असेल 140 अंश. पर्याय क्रमांक 1. किती सोपा होता प्रश्न, परंतु बऱ्याच विद्यार्थ्यांना आला नाही. जेव्हा मी यापूर्वीचा व्हिडिओ अपलोड केला होता किमान एक 40 तरी मेसेज मला असे आलेले आहेत की ज्यामध्ये प्रत्येकाने हा प्रश्न विचारला, सर हा प्रश्न नाही लक्षात येत आम्हाला, कसं सोडवायचं, आणि म्हणूनच आपण हे स्पष्टीकरण पण दिलेले आहेत. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, कृष्णा मोटरसायकलने ताशी 60 किलोमीटर वेगाने काही वेळामध्ये 420 किलोमीटर अंतर प्रवास करतो. मोटरसायकलचा ताशी वेग पूर्वीच्या 3/10 पट वाढवला तर तो तेवढ्याच वेळामध्ये किती प्रवास करेल. आता पहा, पहिल्यांदा वेग दिलाय, अंतर दिले, वेळ काढावी लागेल. म्हणजे आपण असं लिहू शकतो, वेळ बरोबर अंतर 420 भागिले वेग आहे 60, 0 कटलं, 6 1 6 6 7 42, म्हणजे 7 तास त्याने प्रवास केला होता. आता आपल्याला सांगितले की वेग 3/10 पट वाढवा. आता म्हणजे सुरुवातीचा वेग किती आहे 60, 3/10 पट जर आपण केलं तर 0, म्हणजे 10 1 10 10 1 60 आणि 6 3 18, म्हणजे 18 न वेग वाढवायचा आहे. म्हणजे आपला नवीन वेग किती होईल मग 60 आणि हे 18 म्हणजे 78, आणि पुन्हा 7 तासच प्रवास करायचा आहे. म्हणजे 7 8 56 ला 6 4 5 7 7 49 आणि 5 54,
म्हणजेच 546 किलोमीटर अंतर जाईल आणि हे आपल्याला पर्याय क्रमांक 2 मध्ये उत्तर दिसेल. पर्याय क्रमांक 2. तर पहा, एकाच गणितामध्ये 3 कॅल्क्युलेशन करावे लागतात आपल्याला आणि म्हणूनच बऱ्याच विद्यार्थ्यांना टीईटी मध्ये गणित हा विषय सोडवत असताना बऱ्याच पद्धतीने विचार करावा लागतो. परंतु हा विचार कसा करायचा, सोप्या पद्धतीने कसा करायचा, लवकर कसं सोडवायचं, हे जीनियस मॅथ सोबत राहून तुम्ही शिकून घ्या. यानंतर पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणती संख्या 36 ने विभाज्य नाही? 36 ने भाग जात नाही असं विचारले त्यांनी. पहा, आता 36 न जर एखाद्या संख्येला भाग जायचा असेल तर त्या संख्येला 4 ने भाग जावा लागेल आणि 9 न भाग जावा लागेल किमान. तर आपण जर पाहिलं तर पहिल्या संख्येला 4 ने भाग जातो, 0 4 असल्यामुळे, इथं 16 असल्यामुळे पण 4 ने भाग जातो, इथं पण 4 ने भाग जातो आणि 44 ला पण 4 ने भाग जातो. आता 9 ने भाग जातो का चेक करूयात. पहिल्या संख्येला बेरीज जर केली आपण 7 7 0 4 तर ही बेरीज येते 18 म्हणजे 9 ने भाग जातो. दुसऱ्या ठिकाणी 1 1 1 6 यांची बेरीज आली 9, यांना पण भाग जातो. तिसऱ्या ठिकाणी जर आपण बेरीज केली तर 9 आणि 7 16 5 21 आणि 6 27 म्हणजे या ठिकाणी पण 7 ने भाग जातो, 9 ने भाग जातो. आता शेवटची बेरीज ही 9 9 18 18 आणि 8 26 म्हणजे इथं भाग जात नाही. म्हणून पर्याय क्रमांक 4 या संख्येला 36 ने भाग जात नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. यानंतर पुढचा प्रश्न. एका शेतातील विहिरीवरील पाण्याचा पंप पहिल्या दिवशी 3 तास 48 मिनिट व दुसऱ्या दिवशी 5.2 तास सुरू होता, तर दोन्ही दिवसातील पंप सुरू असण्याच्या कालावधीमध्ये फरक किती? पहा, पहिल्या दिवशी किती होता? 3 तास 48 मिनिट आणि दुसऱ्या दिवशी 5.2 तास. आता प्रॉब्लेम आहे 5.2 तास म्हणजे किती मिनिट? तर 5 तास म्हणजे तर 5 तास आहे. आता 0.2 जर असेल तर याला 60 न गुणून घ्या, शून्याला शून्य 6 2 12, पॉइंटला पॉइंट, म्हणजे आपण याला असं लिहू शकतो 5 तास 12 मिनिट. आणि दुसरी वेळ आहे 3 तास 48 मिनिट. आता ही जर वजाबाकी करायची असेल तर 1 तास इथे उसना घ्या, म्हणजे हे 4 तास होईल आणि इकडे किती होईल? 60 मिनिट म्हणजे 72 मिनिट होतील. या ठिकाणी 72 मधून 48 गेले 24 मिनिट राहतील आणि 4 मधून 3 गेले म्हणजे 1 तास राहील. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर किती येईल? 1 तास 24 मिनिट. 1 तास किती येईल? 24 मिनिटे. तर या पद्धतीने तुम्हाला हा प्रश्न सोडवता येतो. या ठिकाणी पर्यायामध्ये पर्याय मिस्टेकली नाही आलेला, तर या प्रश्नाचा या 24 ला आपण 22 ला 24 करूयात, म्हणजे 1 तास 24 मिनिट. पर्याय क्रमांक 4 उत्तर बरोबर आहे. तर या पद्धतीने जर तुम्ही हे प्रश्न सोडवत गेला तर नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होतो. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, संपूर्ण गोलाचे प्रष्ठफळ 616 स्क्वेअर सेंटीमीटर असेल तर अर्धगोलाचे संपूर्ण प्रष्ठफळ किती? आता आपल्या मनामध्ये काय होतं, संपूर्ण गोलाचं आणि अर्धगोलाचं. तर संपूर्ण किती आहे? 616. त्याला जर 2 न भागलं तर किती उत्तर येतं? 308 308 इतकं आहे आपल्याला असं वाटतं. परंतु लक्षात घ्या, संपूर्ण गोलाचं सूत्र आहे 4 पाय r वर्ग आणि अर्धगोलाचं सूत्र आहे 3 पाय r वर्ग. असं का होतं? तर जेव्हा अर्धगोल आपण गृहीत धरतो तेव्हा त्याचा जो वक्र पृष्ठफळ आहे ते 2 असतं आणि हा जो एक वरचा वर्तुळ आहे याचं 1, म्हणून याचं सूत्र आहे 3 पाय r वर्ग.
म्हणजे आपल्याला काय करावं लागेल, 616चा आधी एक भाग करून घ्यावा लागेल, एक भागाचे पुन्हा त्याला 3 न गुणावं लागेल. म्हणजेच 616ला जर आपण 4 न भागलं तर त्याचा एक भाग होईल, कारण ते असं आपण लिहू शकतो थोडक्यात 4 पाय आर वर्ग म्हणजे 616. ठीक आहे. तर या ठिकाणी 4 न जर भागलं तर किती उत्तर येईल, याचं उत्तर येईल 4 1 4 2 उरले 4 5 20 एक उरेल 4 चौक 16 म्हणजे 154. आणि पुन्हा हे 3 पाया वर्ग आहे म्हणून काय करावं लागेल, 3 न गुणावं लागेल. 3 गुणिले 154 बरोबर 462. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. तर पर्याय क्रमांक 1 हे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे. इथे फसतो कशामुळे आपण, पूर्ण गोल आणि अर्ध गोल, मग आपल्याला निम्म करावं असं वाटतं. तर असे फसवे प्रश्न खूप महत्वाचे आहेत आणि हेच आपल्याला या जीनियस मॅथ सोबत शिकायचंय. यानंतर प्रश्न क्रमांक 22, अणूचे वय रेणूच्या वयाच्या 1/4 पट आहे. आणखी 6 वर्षानंतर अणूचे वय रेणूच्या त्यावेळेच्या वयाच्या 7/6 पट असेल तर त्यांच्या वयात किती वर्षाचा फरक असेल. आता या ठिकाणी जर पाहिलं तर खरं तर हा प्रश्न इतका किचकट आहे. किचकट म्हणजे का, कारण 1/4 पट 7/6 पट अशा गोष्टी आल्या की आपल्याला प्रश्न सोडवत असताना थोडा त्रास होतो. पण सोप्या पद्धतीने कसं सोडवायचं हे आपण समजून घेऊयात. आता अणूचे वय रेणूच्या वयाच्या 1/4 पट आहे. आता पहा, आपल्याला रेणूचं आधी वय लिहावं लागेल. रेणूचं वय समजा x असेल तर अणू किती असेल, मग रेणूच्या 1/4 पट. आता 1/4 पट लिहिताना तुम्हाला 2 पद्धतीने लिहिता येतं. एक तर 5x/4 किंवा यालाच संक्षिप्त मध्ये लिहिले तर 1.25x दशांश मध्ये लिहिलं तर. कोणतं लिहायचं हे आपल्या मनावर आहे. आणखी 6 वर्षानंतर अणूचे वय रेणूच्या त्यावेळेच्या वयाच्या 7/6 पट होईल. आता आणखी 6 वर्षानंतर आफ्टर 6 काय होईल, मग रेणू होईल x+6, रेणू होईल x+6 आणि मग अणू किती असेल, हे जे x+6 आहे त्याच्या म्हणजेच सुरुवातीचं जे वय आहे त्याच्यामध्ये आपण मिक्स करूयात 5x/4 + 6. परंतु जर आपण दुसऱ्या पद्धतीने लिहिलं तर हे त्यावेळेसच्या वयाच्या 7/6 पट आहे. म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल x+6 गुणिले 7/6 पट बरोबर 5x/4 + 6. आता आपण जर हे समीकरणच्या स्वरूपात सोडवलं तर याला जर गुणलं आपण इथं तर हा गुणाकार किती येईल, 7x/6 अधिक 6 6 कटेल आणि इथे राहील 7 फक्त बरोबर या ठिकाणी येईल 5x/4 + 6. आता या ठिकाणी बेरीज करून घेऊन या. म्हणजे या ठिकाणी 7x अधिक 6 7 42 छेदामध्ये 6 बरोबर 5x अधिक 6 चोक 24 छेदामध्ये 4. आता हे जर आपण सोडवलं तर पहा 7x अधिक 42 ला 6 न भागायचंय. त्याचबरोबर 5x अधिक 24 याला 4 न भागायचंय. हे सगळं समीकरण जर तुम्ही आणखी 1-2 स्टेप सोडवलं तर तुम्हाला x ची किंमत मिळेल 12. म्हणजेच अणूचं वय मिळेल 12 आणि त्याच्या 1/4 पट रेणू म्हणजे अणू 12 आणि रेणू 15 आणि त्यांच्या वयात फरक असेल 3 वर्षाचा. पर्याय क्रमांक 2. तर ही समीकरण आपल्याला सोडवता आली पाहिजेत आणि हे समीकरण सोडवूनच आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. तर ही समीकरण कशी सोडवायची याच्यामध्ये काही सोप्या पद्धती आहेत हे पण आपल्याला लवकरच शिकायचंय. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न.
पुढचा प्रश्न आहे, एक वस्तू 12,400 रुपयास विक्री करून जेवढा नफा होतो त्याच्या दुप्पट तोटा ती वस्तू 2800 रुपयास विक्री केल्यास होतो, तर वस्तूची खरेदी किंमत किती असेल? तर एक सोपी पद्धत अशी आहे, जेवढा नफा होतो त्याच्या दुप्पट तोटा होतो. म्हणजे पहा, नफा जर x असेल तर तोटा किती असेल त्याच्या दुप्पट, म्हणजेच 2x. त्याची बेरीज करा, 2x अधिक x बरोबर हे 12,400 वजा 2,800. आता हे होईल 3x बरोबर, याच्यातून जर ही वजाबाकी केली तर 0096 असे येईल. आणि x ची किंमत काढली तर 3,200 अशी मिळेल आपल्यास. तर पहा, दिलेल्या माहितीनुसार काय झालं, आता एक वस्तू 12,400 रुपयाला विकल्यास जेवढा नफा होतो त्याच्या दुप्पट तोटा. आता 12,400 ला विकल्यावर नफा किती होतो x, x म्हणजेच किती 3,200. खरेदी किंमत किती असेल 12,400 मायनस 3,200. आता या ठिकाणी जर आपण हे पाहिलं तर पहा किती उत्तर येतं, 0,0,4 मधून 2 गेले 2, 12 मधून 9 3 गेले 9, म्हणजेच 9,200. तर त्या वस्तूची जी खरेदी किंमत आहे तर ती आहे 9,200. पर्याय 1. आता या ठिकाणी तुम्हाला ही जर विचार केला थोडा तर तुम्हाला हे जरा थोडं म्हणजे कन्फ्युजन होऊ शकते की x कसं आलं, 2x कसं आलं. तर याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल, हे गणित समजून घ्यावं लागेल. याच्या पूर्वी 1-2 गणित आपल्याला शिकावे लागतात, मग हे गणित आपल्याला समजतं. आणि ते आपण जेव्हा आपल्याला प्रत्यक्ष शिकायचंय किंवा क्लासमध्ये आपण हे सर्व सविस्तर घेणार आहोत, कारण हा प्रश्न समजण्यासाठी यापूर्वीचे 4 प्रकार लक्षात आले पाहिजेत. हा 5वा प्रकार आहे खरं तर यामधला. त्या पद्धतीने आपल्याला हे समजून घ्यायचंय. यानंतर पुढचा प्रश्न आहे सोडवा. तर समीकरण सोडवण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी गुणाकार, भागाकार अशा बऱ्याचशा क्रिया पूर्ण करायच्या. तर पहा कसं सोडवता येईल. या ठिकाणी पहिलं जे पद आहे 4.1/2 म्हणजे 2 चोक 8 आणि 1 9, म्हणजे हे येईल 9/2 गुणिले 3 चोक 12 आणि 1 म्हणजे हे होईल 13/3 वजा 3 8 24 आणि 1 25 म्हणजे 25/3 आणि भागिले तर 3 5 15 आणि 2 म्हणजे 17/3. आता जर आपण हे पुढे लिहिलं, जर इथं काटाकाटी होत असेल तर पण करू शकतो आपण. एक स्टेप फक्त भागाकाराची गुणाकारात घेऊयात आपण. 9/2 गुणिले 13/3 वजा 25/3 गुणिले 3/17. तर पहा 3 1 3 3 1 3 कॅन्सल होईल. इकडे पण गुणाकार आहे 3 1 3 3 त्रिक 9 म्हणजे वर गुणाकार किती आला 13 त्रिक 39 छेदामध्ये 2 वजा या ठिकाणी आहे 35/17. आता या ठिकाणी जर थोडं निरीक्षण केलं आपण तर 17 आणि 39 चा गुणाकार करावा लागेल वजा 2 आणि 25 चा गुणाकार करावा लागेल आणि छेदामध्ये किती येईल 17 गुणिले 2 म्हणजे 36. सॉरी 17 गुणिले 2 म्हणजे 34. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर असणार आहे 34 छेदामध्ये. बरोबर आहे. अंशामध्ये किती यायला पाहिजे 17 आणि 39 चा आपल्याला गुणाकार करायचा आहे. आता आपण जर पाहिलं 17 आणि 39 चा जर गुणाकार केला तर 17 चा पाडा म्हणावा लागेल आपल्याला 9 पर्यंत. तर 17 नंबर किती होतं 153 म्हणजे 153 ला किती येईल मग 100 म्हणजे 3 येईल. 17 नंबर जर केलं तर 153 आणि हातच्याला किती येतील 15. त्यानंतर 17 त्रिक 51 तर हा जर गुणाकार केला आपण 39 आणि 17 तर तो येतो जवळपास 663 वजा
2 आणि 25चा गुणाकार करावा लागतो तिरकस, म्हणजे तो येईल 50 आणि छेदामध्ये 34. आता 663 मधून 50 वजा केले तर किती उत्तर येईल? 613/34. आणि तुम्हाला हे पर्याय क्रमांक 2 मध्ये दिसेल. म्हणजे या प्रकारचा, तर हा तर प्रश्न परीक्षेतच आलेला होता, तोच आपण या ठिकाणी फक्त सोडवून घेतलाय. तर या प्रकारचे प्रश्न आपल्याला सोडवता आले पाहिजेत. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांना अपूर्णांक म्हणलं की थोडं भीती वाटते, तर अजिबात घाबरू नका. अपूर्णांक इतका दुसरा सोपा कोणताही घटक नाही. फक्त त्याची कन्सेप्ट समजून घ्या, व्यवस्थित शिकून घ्या, नक्कीच तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळतील. यानंतर पाहूयात पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे सेम अशाच पद्धतीचा अपूर्णांक या घटकावरचा. तर पहा, पहिला भाग आहे 3/5. तर 3/5 ला डायरेक्ट जर आपण दशांश अपूर्णांकात लिहिले तर 0.6 येईल. त्यानंतर पहा इथं वजा आणि वजा 2 आहे, म्हणजे हे होईल प्लस 0.5. त्यानंतर भागिले, या ठिकाणी जर गुणाकार केला तर 2 दोन्ही 4 आणि हे प्लस 1 5, म्हणजे आपल्याला असं लिहिता येईल डायरेक्ट भागाकार मध्ये 5/2 आणि हे निगेटिव्ह लिहायचं आहे आपल्याला, अधिक 0.8 गुणिले 8 दोन्ही 16 आणि 5 म्हणजे 21/8. यानंतर पुढच्या जर स्टेपला आपण हे लिहिलं व्यवस्थित तर या ठिकाणी लक्षात येईल 0.6 0.6 अधिक 0.5 गुणिले वजा 2/5 अधिक 0.8 गुणिले 21/8. तर भागाकार जर दिला तर 5 5 या ठिकाणी येईल 0.1 आणि इकडे भाग दिला तर 8 8 आणि उत्तर येईल 0.1. त्यानंतर पहा 0.6 अधिक हे 0.1 आणि हे वजा 2 म्हणजे या ठिकाणी येईल वजा 0.2 अधिक, या ठिकाणी जर गुणाकार केला तर हा गुणाकार येईल 2.1 आता या ठिकाणी बारकाईने जर आपण अभ्यास केला तर हे -0.2 आहे, म्हणजे हे होईल 0.4 प्लस 2.1. आता 0.4 प्लस 2.1 हे जर पुन्हा सोडवलं तर उत्तर येईल 2.5. आणि 2.5 तुम्हाला कुठं दिसेल? पर्यायामध्ये, पर्याय क्रमांक 4, 2.1/2 म्हणजे याचं उत्तर असतं की 2.5 म्हणजेच 2.5. तर हे बरेचशी कॅल्क्युलेशन या ठिकाणी तोंडी करावी लागतात. काही इथं मायनर काय आहे पहा, मायनसचं चिन्ह आणि दशांश मधला गुणाकार. हे जर तुम्ही व्यवस्थित सोडवू शकला, त्याचे जर नियम तुम्हाला माहिती असतील तर तुम्हाला हा प्रश्न सहज सोप्या पद्धतीने सोडवता येतो. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 26 मध्ये आपल्याला एक आकृती दिली आहे आणि या आकृतीमध्ये एक समलंब चौकोन दिलाय. समलंब चौकोनाची उंची आहे 8, या ठिकाणी पण हीच उंची येते 8. आणखी एक माहिती इथं डी या ठिकाणी 6 आहे. तर आता या काटकोन त्रिकोणामध्ये 6 8 तर ही बाजू होईल 10. याची आपल्याला आवश्यकता नाही परंतु 10 होईल. त्यानंतर ही बाजू आहे 8, ही आहे 17 म्हणजे ही बाजू होईल 15 पायथागोरसच्या प्रमेयानुसार. आणि ही समोरासमोरची जी बाजू आहे ही असेल 29. याचाच अर्थ या आकृतीमध्ये AB आहे 29 आणि DC आहे 50. आता समलंब चौकोनाच्या क्षेत्रफळाचं सूत्र काय आहे? 1/2 गुणिले समोरासमोरच्या बाजू म्हणजे समांतर बाजूंची बेरीज, खरं तर आपण असं लिहू शकतो, गुणिले उंची. म्हणजेच काय येईल? 1/2 गुणिले समांतर बाजूची बेरीज म्हणजे किती? 50 अधिक 29 गुणिले उंची 8. तर हे 2 न भाग देता येईल, 2 1 2
बेचोक 8 म्हणजे 79 गुणिले 4 राहील. 4 9 36 ला 6 हातच्याली 3, 4 7 28 आणि 3 31 म्हणजे 316 मीटर वर्ग पर्याय क्रमांक 3 मध्ये तुम्हाला दिसेल. पर्याय क्रमांक 3 316 मीटर वर्ग. या पद्धतीने आपल्याला हा प्रश्न सोडवता येईल. यानंतर पुढचा प्रश्न आहे एक कोणाचा कोटी कोण व पूरक कोण यांच्या मापाची बेरीज 160 अंश असेल तर कोणाचे माप किती अंश असेल. तर पहा जो कोण दिलाय तो आपल्याला माहिती नाही, कोण शोधायचा. आता पहा आपण जर ट्रायल आणि एररचा जर उपयोग केला तर सोप्या पद्धतीने सुटतो आपल्याला हा प्रश्न. उदाहरणार्थ कोणाचं माप आहे 45 तर याचा कोटी कोण किती असेल. कोटी कोण पण 45 कारण 90 मधून 45 वजा करायचंय. याचा पूरक कोण किती असेल 180 मधून 45 वजा करा म्हणजे 135. यांची बेरीज करा 5 आणि 5 10 ला 0 हातच्याली 1. तर कोटी कोण आणि पूरक कोणाची बेरीज किती आली 180 पण किती दिली आपल्याला 160 म्हणजे हे पहिलं उत्तर चुकीचं आहे. दुसरं उत्तर चेक करूयात आपण. कोण आहे 55 तर त्याचा कोटी कोण किती होईल मग 35 अंशाचा कोटी कोण होईल आणि पूरक कोण किती येईल 125. यांची बेरीज येते 160 म्हणजे हे मॅच झालं. म्हणून कोणाचं माप आहे 55 पर्याय क्रमांक 2. तर तुम्हाला कोणाचे एकूण 7 प्रकार माहिती असले पाहिजेत, कोणाचे गुणधर्म माहिती असले पाहिजेत, कोणाच्या जोड्या माहिती असले पाहिजेत. तुम्हाला पेपर 1 द्यायचा असेल किंवा पेपर 2 परिपूर्ण 10वी पर्यंतचा सिलेबस आपल्याला आलाच पाहिजे. यानंतर पुढचा प्रश्न. फक्त काही 500 रुपये किमतीच्या व काही 2000 रुपये किमतीच्या नोटा असलेल्या पिशवीत 30,500 रुपये आहेत तर त्या पिशवीत खालील पर्यायापैकी 500 रुपयाच्या किती नोटा असू शकतात. आता हा प्रश्न कसा सोडवायचा ते सांगतो. ट्रायल अँड एरर पद्धत वापरावी लागेल. 500 रुपयाच्या किती नोटा असतील. समजा पहिला पर्याय विचार केला की 500 रुपयाच्या 31 नोटा आहेत म्हणजे किती रुपये होतील तर हे रुपये होतील 15,500 रुपये. टोटल किती आहेत आपल्याकडे 30,500 रुपये. मग 30,500 रुपये मधून जर आपण 15,500 वजा केलं तर उत्तर येईल 15,000 रुपये. मधून आता 15,500 वजा केलं किती आलं 15,000. 15,000 मग 2,000च्या नोटा होऊ शकतं का 15,000 नाही होणार कारण 2,000च्या नोटा जर आपण घ्यायच्या ठरवल्या तर त्याचे 15,000 कधीच आपल्याला करता येणार नाहीत. म्हणून पहिला पर्याय चुकीचा आहे. दुसरा पर्याय पाहूयात आपण. 27 नोटा घेऊयात. 27 नोटा जर घेतल्या तर काय होईल 500 गुणिले 27 जर केलं तर हे होतील 13,500. पुन्हा हे 30,500 मधून जर वजा केलं ,13,500 तर वजा किती येईल 17,000. म्हणजे 2,000च्या नोटामध्ये आपल्याला 17,000 बी घेणं शक्य नाही. 18,000 होऊ शकतात पण 17 कसे करणार. म्हणून हा पण पर्याय चुकीचा आहे. मग तिसरा पर्याय घ्या 51. 51 चे किती नोटा होतील 25,500. जे राहतील 5,000 ते पण 2,000 मध्ये घेणं शक्य नाही. मग 37 घ्या. 37 घेतल्यानंतर तुमची रक्कम होईल पहा 37 गुणिले 500 तर रक्कम होईल आपली 18,500 आणि 30,500 मधून जर आपण हे वजा केलं 18,500 तर 0 0 0 आणि 12,000 उत्तर येईल. म्हणजे 2,000च्या पण आपण नोटा घेऊ शकतो 6. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 37. 500 रुपयाच्या 37 नोटा असू शकतील. यानंतर पुढचा प्रश्न आहे आलेख. तर आपल्याला माहिती असतो आलेख या घटकावर परीक्षेमध्ये 2 प्रश्न हमखास असतात. तर ते 2 प्रश्न कोणत्या प्रकारचे असू शकतात
एक तर वृत्तालेख असेल किंवा स्तंभालेख असेल. पाहूयात या ठिकाणी वृत्तालेख मध्ये काय सांगितले. एका व्यक्तीची पगार 52,200 रुपये असेल तर त्याचा शिक्षणावर किती रुपये खर्च झालाय. आता या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे सर्व पर्सेंटेज मध्ये दिले. शिक्षण म्हणजे एज्युकेशन 47%, त्यानंतर सेव्हिंग 18%, ग्लोसरी 4%, तर एज्युकेशनवर 47% झालाय. तर कसं काढायचं मग या ठिकाणी. तर 47% म्हणजे छेद 100 असणार आहे. त्याच्यापैकी 47 गुणिले 53,200 हे आपल्याला सोडवायचे. मग हे 2 शून्य कटले आणि गुणाकार करावा लागेल. 47 गुणिले 532. 47 गुणिले 532 जर आपण केलं तर हा गुणाकार येणार आहे 25,004. ऑप्शन नंबर 1. तर हे जर आपल्याला माहिती असेल. आता इथं पर्सेंटेज मध्ये दिलाय हा वृत्तालेख. काही ठिकाणी कोणामध्ये पण असतो. त्यावेळी छेदामध्ये आपल्याला 360 घ्यावं लागतं. तर हे सर्व प्रश्न प्रकार तुम्हाला माहिती असेल तर हे प्रश्न अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही सोडवू शकतात. यानंतर पुढचा प्रश्न आहे प्रतिमाह बचत किती रुपये आहे. आता बचतचा या ठिकाणी तुम्ही कॉलम दिसत असेल तर बचत आहे 18%. म्हणजे काय करावं लागेल मग पुन्हा 18/100 गुणिले 53,200 रुपये. तर हे 2 शून्य कटलं म्हणजे 18 गुणिले 532. तर या ठिकाणी आपण जर हा गुणाकार केला 18 गुणिले 32 तर 18 दोन्ही 54. 54 ला 4 हातच्याली 5 लिहिता येईल आपल्याला. सॉरी 18 दोन्ही 36 ला 6 हातच्याली 3. त्यानंतर 18 त्रिक 54. 54 आणि 3 57 ला 7 हातचे 5. त्यानंतर 18 पंचे 90 आणि 5 95. म्हणजे उत्तर येईल 9,576. पर्याय क्रमांक 2. तर या पद्धतीने जर आपण या प्रश्नाचा विचार केला तर अगदी सोप्या पद्धतीने तुम्ही हे गणित सोडवू शकतात. आणि जर आपण विचार करत असाल तुमचा गॅप पडलाय आपल्याला गणित शिकता येईल का तर अजिबात घाबरू नका. आपला कितीही वर्षाचा गॅप असेल तर आपण अगदी सोप्या पद्धतीने हे सर्व गणित शिकणार आहोत. भेटूया लवकरच डायरेक्ट लेक्चर मध्ये. लवकरच आपले क्लासेस सुरू होत आहेत. ऑनलाईन झूम पद्धतीने आपण दररोज 1 तास गणित शिकतोय. लवकरच.